दिनांक सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज आम्ही वडगाव जुने बेळगाव या ठिकाणी बैठक घेऊन ही जागृती मोहीम राबवलेली आहे। तर उद्याच्या मोर्चामध्ये मराठी माणसांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करायचा आहे। कारण गेल्या महिन्याभरापासून मराठी भाषेवरती मराठी माणसावरती होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधातला हा मोर्चा आहे। कारण मराठीला संपवण्याचा घाट त्या कर्नाटक शासनाने केलेला आहे। सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे कन्नडचा विस्तार वाढवा असं डायरेक्शन आलेलं आहे म्हणून महानगरपालिका कमिशनरनी सांगितलेलं होतं। पण कन्नडचा विस्तार वाढवा याचा अर्थ असा होत नाही की मराठी पुसून टाका, मराठी माणसावरती अन्याय करा, त्यांचं खचीकरण करा, हा असं होत नाही। हे त्यांना ज्यावेळेला आम्ही सांगितलं त्यावेळेला त्यांची बोलती बंद झाली आणि यासाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। उद्या सकाळी 11 वाजता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कन्नड सक्ती हटविण्यासाठी विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। घटनेने दिलेले अधिकार या सरकारनं पायदळी तुडवून मराठी भाषिकांची गळचेपी करण्यासाठी कन्नड सक्तीचा फतवा काढलेला आहे। परंतु मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की आपणच कायदा केलेला आहे की 60% कन्नड आणि 40% मराठीचा वापर करा म्हणून, आणि आपणच तो पायदळी तुडवून महानगरपालिका असो किंवा सरकारी कार्यालयामधून मराठीला हद्दपार केलेला आहे। तेव्हा आपण पुन्हा एकदा विचार करावा आणि त्यासाठी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण उद्या सकाळी हजारोंच्या संख्येनं त्या मोर्चामध्ये सहभागी होऊया आणि मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊया। सीमाभाग मराठी भाषिक आहे म्हणून जग जाहीर आहे आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वी हा शहापूर आणि येळूर तालुका होता, मराठी संस्थांचं राज्य होता। आणि हे जे काय आम्हाला मराठी भाषिकांना जे काय वागणूक द्यायला हे आतंकवादाची वागणूक द्यायला लागलेत, हे घटनाबाह्य कार्य करायला लागलेत, हे बेकायदेशीर करायला लागलेत, विशिष्ट संघटनेला हाताशी धरून त्यांच्या बाजूनं मराठी भाषिकावर अन्याय करायले, हे घटनाबाह्य करायले, चुकीचं करायले आणि हा अन्याय करणं हे माणुसकीला धरून नाही आणि ह्याचा आम्ही 100% निषेध करतो। ते आम्हाला मातृभाषेचा अधिकार आहे, आम्हाला कानडी पण येते, आम्ही चांगलं कानडी बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, आम्हाला द्वेष नाही। पण आमचा जो मातृभाषेचा जो अधिकार आहे मराठी बोलायला लिहायला, आमच्या पूर्वजांपासून आम्ही मराठी भाषिकच आहे, मग आमचा हा अन्याय का करता आणि विशिष्ट लोकांच्या तुम्ही प्रेशर खाली हे करता। घटनेमध्ये कायद्याने लोकप्रतिनिधीमध्ये यांचं मत नाही, सरकारचं हे मत नाही, पण कुणाला तरी आपला लाडका करायसाठी हे सगळं राजकारण चालू आहे। कृपया असं करू नये, शांतता भंग करू नये, सगळ्यांनी सुखी समाधानाने ह्या भागात राहिलं पाहिजे, सगळ्यांना सगळ्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत आणि असा अन्याय करायला लागला तर आमचा जाहीर निषेध आहे। संत ज्ञानेश्वरापासून चाललेली मातृमाय भाषा मराठी भाषा, या मराठी भाषेवरती या ठिकाणी काही लोकांना हाताशी धरून कर्नाटक सरकार आमच्या मराठी भाषेवरती जबरदस्ती करू पाहतं, इथली मराठी भाषा नामशेष करू पाहत आहे। गेले महिनाभर जे बेळगाव नगरामध्ये जे गढूळ वातावरण काही निवडक लोकांच्या माध्यमातून प्रशासन करतं, मी प्रशासनाला विनंती करतो समस्त मराठी भाषिक यांच्या वतीनं की जो जबरदस्तीचा भाग तुम्ही सुरू केला आहे तो त्वरित थांबवावा आणि लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या मातृभाषेचा हक्क मागतो आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या भाषेला विरोध करतो, त्या भाषिकांच्यापेक्षा पण चांगली भाषा आम्हाला येते, परंतु आम्ही आपली मातृभाषा मराठी असल्याकारणानं, ही छत्रपती शिवरायांची मातृभाषा असल्याकारणानं या भाषेवरती आपलं प्रेम आहे, प्रभुत्व आहे
आणि ही भाषा कुणाचं तर ऐकून हे प्रशासन नष्ट करू पाहत आहे. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की या ठिकाणी मराठी बहुबाल्य प्रदेश आहे, या ठिकाणी मराठी भाषिक लोकसंख्या जास्त आहे आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲक्टच्या माध्यमातून त्याला या आपल्या भाषेला त्यांनी जे स्थान आहे ते स्थान असंच ठेवावं. कारण इथला कोणताही मराठी भाषिक दुसऱ्या कुठल्याही कन्नड भाषेवर अथवा दुसऱ्या कुठल्याही भाषेवर किंवा भाषिकावरती अन्याय केलेला आजपर्यंत इतिहासात नाही आहे. तरी देखील ह्या अशा चांगल्या समाजाला कुणाच्या तरी लोकांचं ऐकून, कुठल्या तरी लोकांचं ऐकून जे त्रास होत आहे ते त्रास त्वरित थांबवावा. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं जो सोमवारचा जो मोर्चा बोलवलेला आहे त्या मोर्चासाठी आम्ही संपूर्ण मराठी भाषिक आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा देतो आहे आणि उद्याच्या मोर्चाला आम्ही सर्वजण येतो आहे. हीच ग्वाही मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला देतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समितीचा